जय मल्हार. जय मल्हार. धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने भारतभरातील सर्व प्रेक्षकांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आज आपल्यासोबत चर्चेसाठी या ठिकाणी उत्तमजी विरकर मसवडवरून जॉईन आहेत, गणेशजी केसकर लोणंदवरून जॉईन झालेले आहेत. हे दोघ जण आणि हुलवानजी असे तिघ जण त्या ठिकाणी मसवड या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाच्या विषयावरती उपोषण करत होते, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि मग या उपोषणाच्या अनुषंगानं आज त्या ठिकाणी उपोषणाची काय स्थिती आहे, त्यांचं काय नियोजन आहे, आता सध्याला काय घडामोडी घडल्या आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये यांच्या वतीनं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. उत्तमजी विरकर यांना मी विचारतो की आपण जे उपोषण सगळ्यांनी सुरू केलं होतं, एकूण त्या उपोषणामध्ये काय काय घडलं, कशा पद्धतीने घडलं की ज्याला तुम्ही आता मध्ये स्थगिती दिली? हा सर, बोला बोला. आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत? हो सर, बोल, येतोय आवाज, बोला. तर तुम्ही जे आता उपोषण जवळपास 14-15 दिवस पेक्षा जास्त कालावधीमध्ये उपोषण केलं, आरक्षण ह्या विषयाशी तुम्ही निश्चयानं त्या ठिकाणी समाजाच्या प्रश्नांवरती भिडत होता, पण मग अचानक तुम्ही जे उपोषण आहे, तुम्ही तिघांनी उपोषण का स्थगित केलं? नेमकं महाराष्ट्राला याच्याबाबत काही कल्पना नाही, आपल्या दोघांच्या माध्यमातून ही महाराष्ट्राला कल्पना द्यावी. नक्कीच याबाबत तमाम धनगर समाज बांधवाला तर ह्या गोष्टी कळणं अपेक्षित आहे आणि लोकांना यामध्ये संभ्रमावस्था राहू नये आणि हे आपलं माध्यम अगदी सर्व समाज बांधवांना या माध्यमातून आमच्या भावना आणि आम्ही ज्या गोष्टीवर उपोषण सोडलं, ज्या अपेक्षेनं सोडलं, ते असं होतं की मसवड या उपोषण स्थळावरून 14व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी आमच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी असं TV 9 वाल्यांनी बातमी लावली होती ती, की त्यांनी असं सूचित केलं होतं की मी येत्या काळात मी तुम्हाला लवकरच वेळ आणि तारीख देतोय तुम्हाला मीटिंगसाठी, तर चर्चेला यावा असं अपेक्षित त्यांच्याकडून होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आम्ही या मागणीवर ठाम राहिलो आणि आपण चर्चेसाठी तयार आहे असं गृहीत धरून त्यांची वेळ आणि तारीख याबाबत आपण त्यांच्या विश्वासावरती थांबलो होतो. परंतु त्यांनी त्यांचे विश्वासू माननीय शिंदे साहेबांनी त्यांचे विश्वासू किसवे सर यांना आमच्याशी चर्चेसाठी पाठवलं असताना किसवे सरांनी आम्हाला तिथून हलताना फोन केला होता की मी येतोय, तुम्ही आहात ना स्टेबल? तर हो सर, आम्ही दिलेल्या शब्दावर स्टेबल आहे आणि तुम्ही म्हणाला तशा पद्धतीनं आम्ही स्थगित करून उपोषण चर्चेसाठी यायला तयार आहोत. तर अशी चर्चा डॉक्टर मसवडवरून गावडे डॉक्टरांच्या माध्यमातून झाली, त्यांच्याशी आमचा संपर्क. त्यावेळी आम्ही तयार होतो त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि आजही आहे. तर त्यावेळी जी चर्चा झाली ती अशा पद्धतीची की तुम्ही चर्चेला यायला तयार आहात, त्यामुळे मी इथून मुंबईवरून निघतोय. तर केसवे सरांशी मी बोलताना त्यावेळीच म्हणलं की केसवे सर, तुम्ही यायची अपेक्षा नाही आम्हाला, तुम्ही तिथूनच जर सीएम साहेबांच्या बैठकीचं पत्र दिलं तर आम्ही येथील उपोषण स्थगित करून आम्हीच तुम्हाला भेटायला येतो मुंबईला. तर ते नाही, प्राथमिक चर्चा करणं गरजेचे आहे, आपली समाज बांधवांशी चर्चा करणे गरजेचे आहे असं ते केसवे सर म्हणाले. म्हणून मी स्वतः येतोय तिथं, तर आज संध्याकाळी निघतोय असं ते म्हणाले. पण त्यानंतर आम्ही तिथून हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी पोहोचले, संध्याकाळपर्यंत एक 5-6च्या दरम्यान मसवडमध्ये पोहोचलेले असताना त्यांनी त्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणाहून मसवड भागात पोहोचले, तिथून फोन केला मला की मी पोहोचतोय. दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून मला संपर्क केला. त्यावेळी मी म्हणाला ठीक आहे सर, तुम्ही आलात, मसवड नगरीमध्ये आपलं स्वागतच आहे, परंतु सर तुम्ही आमचं मीटिंगच्या चर्चेसाठीचं पत्र घेऊन आला असाल
तर अधिक बेस्ट आहे. तर त्यावेळी म्हणाले की मी पत्र घेऊन आलोया. त्यानंतर पुढे जाऊन ते उपोषण स्थळावरती पोहोचले. त्यावेळी आम्ही स्वागत केलं. आमचे समाज बांधव सर्व गोळा झाले होते, म्हणजे त्या ठिकाणी जमा झाले होते. आणि त्या ठिकाणी मी स्वतः उपोषण करतं, माझं काय कर्तव्य लागतं याप्रमाणे मी त्यांचं स्वागत केलं मी स्वतः. आणि त्यांना म्हणालं की सर तुम्ही आलात, बेस्ट झालं. एक समाजाचं समाज बांधव आणि सीएम साहेबाशी आम्हाला दिलेला संपर्क करून ते तुमच्या माध्यमातून झाला, बेस्ट झालं. त्यावेळी म्हणालो मी की सर तुम्ही तर असं पत्र घेऊन आलेला दिसत नाही. तर ते त्यावेळी म्हणाले की मला पत्र आणायला अधिकार नाहीत, मी तुमच्यापैकी एक आहे. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम सर. पण पुढे जाऊन ते असं म्हणाले की याचा अधिकार डेप्टी कलेक्टर साहेब सातारवरून निघालेत, आरडीसी साहेब नागेशजी पाटील, तर ते सातारवरून निघालेत, ते पत्र घेऊन यायला लागलेत. ठीक आहे, मला माहित होतं, मी प्रशासकीय कामकाजात थोडस होतो, त्यामुळे मला माहित होतं की त्यांचं पत्र असं डायरेक्ट उपोषणकर्त्यांना सीएम साहेबांचं निघत नाही. जे पत्र निघतं ते जिल्हाधिकारी साहेबांना निघतं आणि जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून उपोषणकर्त्यांना हे सूचित केलं जातं की सीएम कार्यालयाकडील या पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपण दिलेल्या निवेदनानुसार आणि संपर्क केल्यानुसार आपले या विषयातील निवेदनानुसार जे 2 विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं दिनांक आणि तारीख आणि वेळ आणि उपस्थित राहणारे अधिकार आणि सीएम साहेब आणि उपोषणकर्ते या सर्वांचा उल्लेख करून जसं आपणाला नागपूरच्या बैठकीचं पत्र मिळालं होतं तसं हेही पत्र काढलं जातं. ही ऑफिशियली प्रक्रिया झाली आणि अशा पद्धतीचं पत्र येईल या अपेक्षित मी मला एक होतो. सांगा उत्तमजी, तुमच्याकडे तसं पत्र जे आहे ऑफिशियली पत्र, जे आउटवर्ड झालेलं पत्र असतं ते तुमच्याकडे आलं होतं का, जे तिथल्या अ, जबाबदार अधिकाऱ्याच्या बरोबर सही? बरोबर बरोबर. तुम्ही जे प्रश्न विचारता आहात सर, तेच इथून पुढे सुरुवात होते त्या प्रश्नाच्या उत्तराला. तर नागेशजी पाटील मसवडला आरडीसी म्हणून यायला लागले होते आणि सीएम साहेबांचे ते विश्वासू आमच्या जवळ पोहोचले होते, जे किसवे सर. मग ज्यावेळी किसवे सर पोहोचले त्यावेळी त्यानंतर अर्धा एक पाठीमागून तासानंतर बोलला तरी चालेल, साधारण तुमचा चेहरा व्यवस्थित दिसेल, तुम्ही पाठीमागून बोला जरा. ओके हा, ओके सर. तेवढ्या अंतरावर तर बोला. आरडीसी साहेब पोहोचले, पाठीमागून आरडीसी साहेब पोहोचले असताना मी त्यांना विचारलं, सर आम्ही तुमच्याकडे अपेक्षा केली होती की सर आम्ही जी वैद्यकीय सुविधा नाकारली होती त्या वैद्यकीय सुविधेमध्ये मी विचारलं किंवा गणेशजी केसकरांनी आणि मी रिपोर्टिंग केलं होतं की सर तुम्ही सीएम कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहाराचा किंवा सीएम कार्यालयानं तुमच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा या विषयासंदर्भातला काही मजकूर असेल तर सर आम्ही अपेक्षित केलं होतं आणि ते तुम्ही द्यायला 13 ते 14 दिवस लावलेत, अद्याप तुम्ही दिलं नाही. तर त्याबाबत सर तुम्ही क्लेरिफिकेशन करा की का दिलं नाही, प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष का करतंय. आम्ही उपोषण 14-15 दिवस करत असताना सुद्धा तुम्ही कोणतेही प्रशासकीय अधिकारी जिल्हा लेवलचे कुणी आला नाही. तर आमच्या प्रशासनानं आमच्याकडे दुर्लक्ष का केलं याबाबत मी विचारणा केली त्यांना. तर ते म्हणाले दिलगिरी त्यांनी व्यक्त केली. सर दिलगिरी व्यक्त करण्याबाबतचा आमचा आक्षेप नाही किंवा तुम्ही दिलगिरी व्यक्त करावा असं अपेक्षित नाही आम्हाला. परंतु सर तुम्ही जर प्रशासन आमच्या मागणीकडे, आमची एक मागणी असताना रास्त मागणी आहे, कायदेशीर मागणी असताना तुम्ही दुर्लक्षित करत आहात. आणि यापूर्वी आम्ही दहिवडीत उपोषण केलं त्यावेळी डिप्टी कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री साहेब आलेले, जयकुमारजी गोरे साहेब आलेले, त्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब आलेले आणि त्यांनी शब्द दिला होता की त्या ठिकाणी की 3 महिन्याच्या आत आम्ही हा प्रश्न निकाली लावतोय, सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मग लावला का तसा निकाली, लावला का? आमची जबाबदारी काय आहे तर आपले गोपीचंदजी पडळकर आणि शंभूराजजी देसाई यांनी आम्हाला उपोषणापासून 9व्या-10व्या दिवशी परावृत्त केलं होतं दहिवडीतील उपोषणात. तर त्यावेळी शब्दपत्री राहिलं, त्यासाठी आम्ही म्हटलं की त्यावेळी देखील शब्द दिला होता, तशाच पद्धतीचा शब्द त्यावेळी लेखी दिला होता का? हो नक्कीच दिलं होतं की शंभूराजजी देसाई यांनी पत्र दिलं होतं की मी या पत्राद्वारे आश्वासित करतो की आपणा सर्व उपोषणकर्त्यांची जिल्हा स्तरावरती सर्व मागण्याबाबत बैठक लावतो आणि त्या बैठकीतून जे काही आमची बैठकही लावली त्यांनी, त्या बैठकीतून जे असमाधानकारक मुद्दा होतं
जे आमचं समाधान झालं नव्हतं अशा मुद्द्यांच्या संदर्भात त्यांनी मंत्रालय त्यांच्या विभागात म्हणजे पालकमंत्री यांनी त्यांच्या विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात त्यांची बैठकही लावली. पण त्या बैठकीला आम्हाला बोलवलं नव्हतं, पण त्यांनी वैयक्तिक अधिकाऱ्यांची त्या संबंधित विभागाची बैठक घेतली होती त्या ठिकाणी. पण त्या बैठकीचा आम्ही पदयात्रेतून मुंबईला पोहोचलो त्यावेळी त्या बैठकीत काय झालंय चर्चा त्याबाबत आम्ही मागणी केली असताना त्या बैठकीत काय झालंय ते अद्याप आम्हाला मिळालं नव्हतं. आता सोबत तुम्ही जो विषय विचारला ते पत्र आम्हाला नागेची पाटील सरांनी मसवड या ठिकाणी, मी त्यांना पत्र आणलं नाही सर, तुम्ही असं झाला. तर त्यावेळी अशी प्रक्रिया झाली की पाटील साहेब म्हणाले की त्या केसवे सरांच्याकडे बघायला लागले आणि केसवे सर त्यांच्याकडे बघायला लागले. त्यावेळी मला त्यांचा फोलफाना दिसून आला की यांनी दोघांनाही पत्र आणलेलं नाही आणि डायरेक्ट आल्यानंतर उपोषणाचं साहित्य म्हणजे उपोषण सोडण्यासाठी जो ज्यूस आणलेला तो बाहेर काढला. तर मी सर म्हणाला मी सर या क्षणी तो निर्णय घेऊ शकत नाही, कारण मी तुम्हाला विनंती केली होती मंत्रालयातून निघताना की पुढे 2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार. तर मी शुक्रवारी तुम्हाला फोनवरती बोलताना म्हणालो होतो की सर ऑफिशियली आज वर्किंग डे आहे, नेक्स्ट 2 दिवस हॉलिडे आहे, तर कृपा करून सर आजच पत्र घ्या जेणेकरून आम्ही तुम्ही म्हणताय तशा पद्धतीची बैठक लागेल आणि तुम्ही इथं आल्यानंतर जेणेकरून आम्ही त्यावर ठाम राहू. पण ते हो म्हणाले आणि इथं आल्यानंतर तुम्ही पुन्हा या शब्दात बदल करताय की पत्र देत नाही. आरडी साहेबांच्याकडे आहे, आरडी साहेब तुमच्याकडे बघायला लागले, तुम्ही त्यांच्याकडे बघायला लागलाय. तर इथं तुमचा फोलफाना सर दिसून येतोय. तर कृपा करून सर तुम्हाला मी नाराज नाही करणार, आला आहात समाज बांधव म्हणून, तर तुम्ही इथं पत्र आम्हाला तयार करून द्या. जरी तुम्ही नसेल तयार केलं तर इथं पत्र तयार करून द्या. त्याप्रमाणे ते म्हणाले की पत्र तयार करून देतो तुम्हाला. हस्तलिखित पत्र जे आहे, हा हा हस्तलिखित पत्र त्या ठिकाणी सही करून तुम्हाला दिलं आणि त्याच्या आधारे तुमचं उपोषण स्थगित झालं, बरोबर ना? हो हो तर माझा पुढचा मुद्दा असा आहे गणेशजी, तुम्ही जे हो आता उपोषण तर तुम्ही सर्वांनी विचार करूनच सोडला असेल, परंतु कुठलाही सर 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 तुम्हाला मला एक क्लिअर कमिटमेंट, करायचा होता भक्कम मुद्दा. कमिटमेंट लागते, शासकीय पत्र व्यवहाराची कमिटमेंट म्हणा किंवा लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला एखादा कक्ष अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी लेखित काहीतरी वचन की मीटिंगचा असेल किंवा काय अशा स्वरूपात कुठलाही तुम्हाला कमिटमेंट सरकारकडनं मिळालं नाही. केवळ तुम्हाला सरकार मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला आणि आपल्याला भेटायला जे त्यांचे प्रतिनिधी पाठवले ते देखील एक अप्रशासकीय प्रतिनिधी आणि दुसरे प्रशासकीय आले, ते देखील कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन न करता आपल्याकडे भेटीला आले, बरोबर? येस. तर उत्तमजी, काय बोला, तुम्हाला काय बोलायचं? गणेशजी मला सांगा की आरक्षण विषयावरनं एक सतत सरकार फसवणूक करत असतं, पुन्हा एकदा हो, नवीन फसवणूक तुमच्या वाट्याला आली का सगळ्यांच्या? नक्कीच. काही शंका नाहीये त्याच्यामध्ये. विरकरजी तुम्हाला काय म्हणायचं होतं बोला, मग मी बोलतो. हो बोलतो मी सर, कंटिन्यू करतो. गोपने सर मी कंटिन्यू करू का? 1-2 मिनिट द्या मला, मी संपवतो लगेच. सर ते पत्र दिलं आणि मला कामकाजाचा अनुभव असल्यामुळं मी त्या पत्रामध्ये असं सांगितलं की ज्यावेळी हे पत्र माझ्या हातात मिळालं त्यावेळी तिथील प्रशासकीय कर्मचारी उगल मोगले हे तलाठी पदावर असताना त्यांना मी आता म्हणलं, तिथं उपस्थित होते, तर त्यांना म्हणलं यामध्ये मी सांगण्यापेक्षा आपण अगदी व्यवस्थित समाजाला सांगू शकता की या पत्रामध्ये प्रशासनाचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही, इनवर्ड नंबर नाही. वर्ग 1 चा अधिकारी ज्यावेळी कोणत्याही पत्रावर सही करतो त्यावेळी त्याला लेटर पॅडचं स्लोगन लागतं आणि राजपत्राचा मुद्दा म्हणजे राजपूत मुद्रा लागते वरती. तर असं कोणतंही नव्हतं त्या पत्रामध्ये. तरी पण ठीक आहे, रात्रीची संध्याकाळी 9-10 वाजता आलेली लोक होती आणि ही आमची चर्चा याच मुद्द्यावर 3:30 वाजेपर्यंत चालू होती. तर मी समजू शकतो की त्या ठिकाणी राजमुद्रा नाही, थोडासा त्यांना कामकाज करताना तिथं लोकल ग्राउंडवरती किंवा स्थानिक ठिकाणी पत्र टाईप करताना काही अडचण आल्या असतील त्यांच्या, परंतु मी समजू शकतो नक्कीच. परंतु त्या पत्रामध्ये एक करायला पाहिजे होतं, त्यांचं कर्तव्य होतं की सीएम कार्यालयाकडील आलेल्या आदेशान्वये या आदेशान्वये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे सूचित करतो उपोषणकर्त्यांना
की या मीटिंगसाठी दिनांक या रोजी या वेळी ठरलेल्या मीटिंगमध्ये उपोषणकर्ते व उपस्थित राहणारे अधिकारी आणि मुख्यमंत्री महोदय हे सर्व त्या पत्रामध्ये नमूद असायला पाहिजे होतं. आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडील इनवर्ड आउटवर्ड नंबरचा रेफरन्स आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडचा आउटवर्ड नंबर, ह्या 2 ते 3 गोष्टी त्या प्रामुख्याने गरजेच्या होत्या. परंतु आज अखेर त्या पत्रामध्ये किंवा तसं कोणतंही पत्र आम्हा उपोषणकर्त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोबाईलवरती, फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती चर्चा करत असताना शब्द दिलेला असताना आज अखेर आम्हाला मीटिंगची पत्र आज अखेर ऑफिशियली मिळालेलं नाही किंवा पत्र व्यवहार तशा पद्धतीचा सरकारने तुमच्या सोबत केलेला नाही, बरोबर ना? हो. आणि त्यामध्ये आमची समावेशक अशी मागणी नव्हती, तरी त्या पत्रामध्ये समावेशक हा शब्द टाकून ते सर्व समाजापुढे आहे, तो पत्र व्यवहार सर्वांशी आहे, त्यामुळे समावेशक हा शब्द टाकून पुन्हा आमची फसवणूक होते असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे मी स्वतः ते पत्रही नाकारलं आणि त्या पत्रामध्ये इनवर्ड आउटवर्ड नंबर नसल्यानं मी स्वतः त्या पत्रावर विश्वास नाही असं समाजाला सूचित केलं आणि त्या ठिकाणी उपोषण स्थगित करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर मी म्हणालो लोकांना की जर आपल्याला उपोषणच स्थगित करायचं आहे तर आपण दुसऱ्या दिवशी उपोषण लोकांच्या समोर स्थगित करू, लोकांना सांगू हा काय प्रकार आहे आणि त्यानंतर ही प्रक्रिया आपण उपोषण सोडण्याबाबत, उपोषण स्थगित करण्याबाबत घेऊया. त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवशी दिनांक 15व्या दिवशी, उपोषणाच्या 15व्या दिवशी हा निर्णय घेतला. समाजासमोर आम्ही जी काय प्रक्रिया झाली रात्री 3:30 वाजेपर्यंत ती प्रक्रिया समाजासमोर मांडली आणि समाजाला सांगितली की अशा पद्धतीची आपली फसवणूक होते या, तर ऑफिशियली मीटिंग होणं अपेक्षित आहे. जे आम्ही आमच्या बाबतीत, माझ्या स्वतःच्या बाबतीत मसवड ते मुंबई पदयात्रा काढली असताना मुंबईमध्ये माननीय अधिकारी प्रधान सचिव सिंगल मॅडम यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्हाला उपोषण पदयात्रेकरूंना नेलं. त्यावेळी असं ठरलं होतं की मीटिंग 3 वाजता आहे, तुम्ही उपोषण करते त्यांच्या दालनामध्ये उपस्थित राहावा. त्यावेळी आम्ही उपस्थित राहिलो 2:45 वाजता, परंतु 2:45 वाजता उपस्थित होतो आम्ही त्यांच्या दालनामध्ये, त्यांच्या खुर्चीमध्ये, ऑफिसमध्ये, परंतु आम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्याची भेट नाही झाली. 3:30 वाजेपर्यंत अधिकाऱ्याच्या बैठकीसाठी किंवा मीटिंगसाठी आम्ही तेवढा वेळ थांबलो. जास्त विस्ताराने बोलण्याची आवश्यकता नाही. तिकडे भेट झाली का नाही त्या दिवसभरात? नाही झाली तिथं, त्यामुळं तो अनुभव आम्हाला तिथं आलेला होता, म्हणून आम्ही म्हटलेलं की ऑफिशियली पत्र आवश्यक आहे. उत्तमजी, जसं तुम्ही मागच्या याच्यामध्ये यात्रा काढली, त्या यात्रेला देखील अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, सरकारने देखील प्रतिसाद दिला नाही, तिथेही फसवणूक झाली. बरोबर आहे, देखील उपोषणासाठी तुमची फसवणूक झाली. मी गणेशजींकडे येतोय. गणेशजी, आता वेळ आपल्याकडे तसं कमी राहिलेला आहे. ही जी काही फसवणूक आहे, बाकीच्यांसाठी आपण बघितलं असेल की पायघड्या टाकून सरकार उभा असतं, रात्रभर 24 तास ड्युटी करतं, परंतु आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्या उपोषणकर्ते असू द्या, समाज असू द्या, समाजातील नेते असू द्या, सर्वांची सातत्याने फसवणूक होते. नक्कीच हे फसवं सरकार आहे आणि सातत्यानं फसवणूक होताना मी तरी गेले 4 महिन्यापासून या सरकारला बघतोय, कारण की मी 4 महिन्यापासून याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हली काम करतोय. मसवड या ठिकाणी 27 तारखेला उपोषण चालू झाल्यापासून जो काही टाइम लाईन आहे ती उत्तमजी विरकर साहेबांनी सांगितली. मी 12व्या दिवशी ऍडमिट झालो. 12व्या दिवशी ऍडमिट झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल तो सगळ्या महाराष्ट्राला बघितला आणि बाकी सगळं विरकर साहेबांनी सांगितलं. परंतु मी काय काय केलं तर व्हिडिओ कॉल आल्याच्या नंतर ना मी 3 जागेवर ऍक्टिव्ह होतो. मी सातारला प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली. जर व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि जर मुख्यमंत्री स्वतःहून कॉल करतायत आणि मिटिंगचं निमंत्रण देत आहेत तर त्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सगळं सांगितलं की किती तब्येत खालावली, काय काय झाले, परंतु ती प्रेस कॉन्फरन्स पूर्णपणे फ्लॉप गेली. कुठल्याही न्यूजवाल्यांना आमची पीडा तिथं दाखवलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं कधीच आम्हाला सपोर्ट केलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना कधीच आज तागायत मीटिंग लावलेली नाही.
त्यानंतर मी मसवडला पोहोचले. त्यानंतर जे अच्छा, म्हणजे एकूण आपण जर बघितलं असेल, ज्या पद्धतीनं कमिटमेंट दिली गेली, ज्या पद्धतीनं तुमच्याशी डायलॉग व्हायला, एक तर डिले झाला, प्रशासनाने आपल्याशी संवाद देखील केला नाही, बराच विलंबाने संवाद केला, तो देखील फसवण्यात आला त्या संवादामध्ये देखील. अशी वस्तुस्थिती आपल्या समोर या माध्यमातून दिसते. हॅलो, बोला. आवाज येतोय का? हा, येतोय, बोला. हा, तर आपल्या पुढाऱ्यांशी आम्ही संपर्क, कारण की आपलं कोण वर नाहीच आहे ना. आपली मिटिंग कोण लावू शकतो? तर आपले पुढारी लावू शकतात, जे जनतेनं त्यांना या आरक्षणाच्या मुद्द्यामधूनच त्यांना नेते बनवले. त्यांना अप्रोच केला, त्यांनाही रिफ्यूज केलं, त्यांनाही मिटिंग लावू शकले नाहीत. त्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स मधनंही केलं. त्यानंतर म्हटलं की आता आपल्याला कोणच साथ देत नाहीये. तर मी काल बीडला पण गेलो. म्हणलं बीडच्या सभेतून ऍटलिस्ट धनगर समाजाला सांगू की आमची कशी फसवणूक झाली, आम्हाला कसं फसवलं गेलं, कसं धूळ टाकली गेली आमच्या डोळ्यात, ते सांगायला गेलो. तिथेही समाज बांधवांना मला बोलून दिलं नाही. काल औस्याला गेलो, तिथेही मी सांगितलं, पण तिथं आपली पावर नाही, सगळी सर्वसामान्य धनगर बांधव येतं. मग मला आता सांगा की आम्ही या सिच्युएशनला येऊन ठेपलोय की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला कॉल तर केलाच, बरोबर आहे, परंतु आमची आज मीटिंग लावायला कोणच सरसावत नाहीये पुढे. काय करायचं? त्या ठीक आहे, पेचात आम्ही मला पडलोय. बरं, प्रश्न आमची दोघांना देखील आहे की आता या परिस्थितीमध्ये फसवणूक झाली, पण आता पुढे आपण जे नियोजन काय आहे, तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे, की जेणेकरून आरक्षण मुद्दा जो आहे, आता निवडणुका तर लोकसभेच्या जवळ येऊ घातल्यात, पण त्याच्या अगोदर हा मुद्दा मार्गी लागू शकतो, म्हणून तुमचं पुढचं काय नियोजन आहे, उत्तमजी आणि गणेशजी? तर आता मला विचारताल तुम्ही, तर मी तर पूर्णपणे ब्लँक आता या सिच्युएशनला आहे. कारण की काय काय केलं नाही विचारा तुम्ही सांगा. आम्ही 7-7 तास रस्ता रोको केले, मोठ्या रॅलीज काढल्या, 2 वेळा उपोषण केलं, सरकारला नागपूरला जाऊन मिटिंग करून आलो. 353 सारखे गुन्हे अंगावर घेतले. जी गोष्ट तुम्ही बोलताल त्या सगळ्या गोष्टी केल्या. मग तिथं आम्हाला कुठून सपोर्ट नाही. थोडाफार धनगर सर्वसामान्य धनगर बांधवांनी सपोर्ट केला. उत्तमजी आणि त्यांच्या टीमनं फार मसवड ते मुंबई पर्यंतची रॅली काढली, पदयात्रा केली, सगळ्या गोष्टी केल्या. सगळीकडून नाराजी नाट्य झालंय. काय करायचं सर? आता आम्हीच ब्लँक झालोय. आम्हाला सुचत नाही काय करावं. का तर समाज पण साथ देत नाहीत, समाजातले पुढारी पण साथ देत नाहीत, न्यूज मीडिया पण साथ देत नाही. त्यानंतर सरकार तर आपल्याला फॉर ग्रांटेडच घेऊन बसले, सरकारी साथ देत नाही. आमची मत इच्छा आहे की धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, न्याय हक्कासाठी आपण मरायला तयार झालोय. परंतु जर कोण साथच देत नसेल तर सर तुम्हीच सांगा आम्ही आता काय करायला पाहिजे, काय करायचं राहिले आता? उत्तमजी, या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये तुमचं पुढचं काय नियोजन आहे, काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, की जेणेकरून हे सरकार जे आहे ती आपल्या प्रश्नाची दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढू शकतं? कारण की इतरांचा रात्रीच्या 4-4 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत सरकार काम करून प्रश्न निकाली काढतं, परंतु धनगर एसटी आरक्षणाच्या संदर्भातला 1955 पासूनचा हा लढा जो आहे, या लढ्याला तेवढं गांभीर्यानं घेताना दिसत नाही. मग तुम्ही पुढे सरकारने दखल घ्यावं यासाठीचं तुमचं काय नियोजन आहे? सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यातील लोकांना मी आणि बहुसंख्येनं या चळवळीमध्ये उतरलेल्या लोकांना एक विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की याचं संघटन बांधण्यासाठी एक गुगल फॉर्म करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या फॉर्ममध्ये समाजातील लोकांची नाव, फोन नंबर आणि गाव अशा पद्धतीचं संघटन बांधणी करून गावोगाव फिरणं अपेक्षित आहे. आपण ठराविक लोकांनी टीम बनवून आणि जिल्ह्याबाहेर संपूर्ण राज्यामध्ये हा फॉर्म सर्वत्र गेला पाहिजे. आणि याचं नियंत्रण आता स्पेसिफिक एका व्यक्तीकडे ठेवायचं म्हणलं तर ती अडचण आहे. आणि यासाठी एक टीम तयार केली पाहिजे आपण. तर ती टीम करणं, समाजाचं संघटन बांधताना ती टीम मध्ये कोण असायला पाहिजे, तर मला असं वाटतं की ते संघटन बांधताना त्या टीम मध्ये असणारी लोक ही 24 तास पूर्णतः वेळ येणाऱ्या 15 दिवसात, महिन्यासाठी या संघटन बांधणीसाठी 24 तास पूर्ण वेळ देणारे आहेत, अशा लोकांचं संघटन अपेक्षित आहे.
आणि 24 तास जी संघटनात्मक काम करणारी चळवळीतली लोक आहेत त्यांना एकत्रित बांधून घेऊन एका ठिकाणाहून ही सर्व प्रक्रिया, ही संघटन बांधण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि पूर्ण झाल्याच्या नंतर आपण एका योग्य वळणावर आलं पाहिजे. कारण उपोषण आम्ही स्वतः दहिवडी या ठिकाणी केलं किंवा मसवड या ठिकाणी केलं, त्यानंतर पदयात्रा मसवड ते मुंबई काढली, पण याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत गांभीर्यानं घेत नाही. राज्यातील राज्यकर्ते, तालुक्यात असतील, जिल्हा लेवलला असतील, प्रशासन कोणतंही आपली दक्षता घेत नाहीत. तर त्यातून आपण हे आउटपुट काढले मी स्वतः. कारण समाज साथ जितकी त्यांना देता येतो तितकी देत असतोय, परंतु पाहिजे तितक्या प्रमाणात सर्वसामान्याचं ज्यावेळी आंदोलन उभा होतंय त्यावेळी समाजाची बांधणी आणि समाजाचं संघटन होताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तर यासाठी स्वतंत्र संघटन बांधण्यासाठी आपण 24 तास काम करणारी लोक आणि सलग 15 ते 20 दिवसासाठी इतकी लोक जेवढी जॉईन होतील तेवढी त्या संघटनासाठी जॉईन केली पाहिजेत. आणि एकच मिशन, धनगर आरक्षण, ना नेता ना पक्ष, या स्लोगनसाठी खाली हा गुगल फॉर्म बनवणे, समाजाचं संघटन करणे आणि एक योग्य वेळ अशी की त्यावेळी हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी या सर्व लोकांनी एकत्र येण्यासाठी आपण गुगलद्वारे मेसेज पाठवू शकतो या सर्व लोकांना. आणि त्यावेळी ही सर्व लोक चळवळीत उतरतील आणि चळवळ अशी की राज्य शासनाला कोणताही यापासून नुकसान होणार नाही, कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीचं, एका व्यक्तीचं नुकसान होणार नाही, राज्याला हानिकारक, एक असं आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या हानिकारक होईल असं कोणतंही आंदोलन न करता मी स्वतः ठरवतो. मला वाटतं, मी ठरवण्यापेक्षा आपल्या समाजाअंती किंवा माझ्या अनुभवाअंती असं वाटतं की एक मोठा लढा उभा करण्यासाठी हे संघटन म्हणजे अपेक्षित आहे. सामाजिक, आणि या एक लक्षात घ्या, संघटनातून समाजानं आपण सामूहिकरित्या तळागाळ. लढा उभा करणं गरजेचं आहे असं तुमचं मत आहे, बरोबर ना? बरोबर बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला भोसले सर, वाटतंय मी की तुम्हाला एक महाराष्ट्राच्या सर्व प्रश्न. भागातून, गाव खेडे असतील, तालुके असतील, जिल्हा असतील, हा इथून एक डेटा तयार झाला पाहिजे, किंवा आपल्याकडे आता काही सर्वेक्षण आपल्या लोकांनी केलं ऑनलाईन डेटाबेसच्या आधारे, तो डेटाबेस देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्या डेटाबेसचा वापर करून राज्यामध्ये एक सर्वव्यापी आंदोलन जे आहे आरक्षण विषयाचं नजीकच्या काळामध्ये उभं करू शकता, असं पुढचं तुमचं आडाखा आणि पुढचं नियोजन एकूणच दिसतंय. तर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांनी बघा, वेळ संपलेला आहे आपल्या कार्यक्रमाचा, तर लक्षात घ्या की कशा पद्धतीनं सरकार आपल्या धनगर आरक्षण विषयाची थट्टा करतं, कशा पद्धतीनं धनगर जमातीच्या भावनांशी खेळलं जातं, कशा पद्धतीनं आमची फसवणूक केली जाते, कशा पद्धतीनं चुकीच्या कमिटमेंट करून देखील आमच्या बाबतीमध्ये सरकारचा हा जो काही दुजाभाव आहे, सरकार हे एकाच जातीचं आहे की काय, असा देखील तमाम धनगर बांधवांना प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून माझं सगळ्या धनगर बांधवांना आव्हान आहे की आपण आता एक व्यापक लढ्यासाठी या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं पाहिजे. युवकांनी, युवतींनी, महिलांनी, पुरुषांनी, सगळ्यांनी खंबीरपणे हा लढा जो आहे तो आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन या धनगर आरक्षणाच्या लढ्यासाठी उभं राहिलं पाहिजे. 16 तारखेला तर आता जो काही कोर्टाचा निर्णय येणार आहे त्याच्याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्र हा डोळे लावून बसलेला आहे. त्याच्यामध्ये काय समोर येते ते देखील पाहायचंय आणि पुन्हा निर्णायक लढ्यासाठी आपल्याला सज्ज राहायचंय. कारण की धनगर समाजाच्या पदरामध्ये लढ्याशिवाय काही पडलेलं नाही, संघर्षाशिवाय काय पडलेलं नाही. जीवनात देखील संघर्ष आहे, शासन पातळीवरती संघर्ष आहे, एकूणच धनगर जमातीच्या या सर्व समोर संघर्षच उभा ठाकलेला आहे असं देखील दिसून येतं. तर सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. यांनी जे पोटतिडकीनं सांगितलं, उत्तमजी विरकर असतील, गणेशजी असतील, कुलवान साहेब असतील, त्यांच्याबरोबर जी काय टीम आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं समाजाच्या महत्वाच्या विषयाला हात घालून स्वतःचा जीव त्या ठिकाणी पणाला लावला होता, आरक्षण या विषयाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं, सगळ्यांना संघटित होण्याचं आवाहन केलं होतं. परंतु आपल्याला जो काही शाप लागलेला आहे पोटीचा, तो शाप जर आपण बाजूला सारला, संघटितपणे लढलो, तर देखील हा लढा एक व्यापक स्वरूप धारण करू शकतो आणि याच्यातून समाजाला जे अपेक्षित आहे ते आपल्याला मिळवता येऊ शकतं असं आवर्जून वाटतं. तर या ठिकाणी दोघांनी आजच्या या चर्चेमध्ये सहभाग दिला त्याबद्दल उत्तमजी विरकर असतील, गणेशजी वेळ संपलेला आहे आपला. कन्क्लूड फक्त करायचंय मला, एकच सांगायचं या व्हिडिओच्या मार्फत. मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर नेत्यांना
सांगू इच्छितो, जर खरंच तुम्हाला धनगर समाजासाठी काय करायचं असेल, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो व्हिडिओ कॉल केला ना, तर मुख्यमंत्र्यांशी आमची मीटिंग लावून दाखवा. हे चॅलेंज आहे त्यांना. जर त्यांना ठीक मीटिंग आहे. लावून तर दाखवली गणेशजींच्या तर आम्ही म्हणण्यानुसार आतापर्यंत नेत्यांनी असेल, मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः हा विषय स्मरणात ठेवावा. त्यांच्या लक्षात राहत नसेल तर 2 उपमुख्यमंत्री त्यांनी ठेवलेले आहेत साईडला, त्यांनी तरी लक्षात आणून द्यावं आणि मीटिंग लावावी. ह्या मीटिंग मध्ये म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊन त्याच्यावरती कार्यवाही करावी, या आशेनं सर्व धनगर समाज तुमच्याकडे नजरा लावून बसलेला आहे. या दोघांनी आजच्या या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी दोघांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो, धनगर समाज परिवार जो आहे आपला, धनगर समाज जागृती चॅनलचा परिवार हा मोठा होत चाललेला आहे. जवळपास 14,000च्या आसपास आपला हा समूह पोहोचलेला आहे. आपल्याला विनंती आहे की आपल्याला अजून सर्व समाज बांधवांना या जागृती मोहिमेमध्ये, डिजिटल जागृती मोहिमेमध्ये आपल्याला जोडायचंय. आणि म्हणून हा चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, सोबतच हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून समाज बांधव यासाठी आपल्याला जोडले जातील. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमामध्ये. तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा.